ही अळूवडी पहा एकदम खमंग आणि खुसखुशीत भरपूर लेयर्स असलेली झालेली आहे। तेही रोल न करता अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण अळूवडी पाहणार आहोत। जे बॅचलर असतील किंवा नवशिके असतील त्यांना देखील अगदी फटाफट जमेल। आणि ते तुम्ही लेयर्स पाहू शकता, किती सुंदर लेयर्स आलेले आहेत वडीला। एक पदार्थ वापरणार आहोत की ज्यामुळे वडी एकदम खुसखुशीत होईल। फटाफट रेसिपीला सुरुवात करूयात। तर येथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 पाव चमचा जिरं, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि हलकसं पाणी घालून बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे हे वाटून घेतलेलं आहे। नेक्स्ट स्टेपमध्ये एका भांड्यामध्ये साधारणतः 1.5 वाटी बेसन घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 1 पाव वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे हलकासा क्रिस्पीनेस येतो वडीला। त्यानंतर 1 पाव चमचा ओवा, पाव चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, पाव चमचा हिंग, 1 चमचाभर तीळ, चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर 1-2 चमचे यामध्ये कोकमचा आगळ घालायचा आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही यामध्ये चिंचेचा कोळ देखील वापरू शकता। आणि पाव वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे। यानेच वडी एकदम खुसखुशीत होण्यासाठी मदत होते। त्यानंतर जे आपण आलं लसूण हिरव्या मिरचीचं वाटण बनवलेलं होतं ते घालायचं आहे आणि थोडं पाणी घालत हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। जर आपण घट्ट मिश्रण बनवलं तर वड्या या दडदडीत होतात आणि पातळ जर मिश्रण झालं तर वड्या या पचपचीत होतात। त्यामुळे मीडियम कन्सिस्टन्सी बॅटरची ठेवायची आहे। तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी, अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। तर साधारणतः 1.5 वाटी ते 2 वाटी मला पाणी येथे लागलेलं आहे। तर आता हे सगळं चांगलं एकजीव करून झालेलं आहे। तर वळूया नेक्स्ट स्टेपकडे। नेक्स्ट स्टेपमध्ये ते मी ही जी पानं आहेत अळूची ती स्वच्छ धुवून नितळत ठेवली होती। त्याचे जे मागचं देठ आहे ती मी कट करून घेतलेलं आहे आणि हलकंसं त्यावर लाटणं फिरवून घेतलेले आहे। साधारणतः 7 ते 8 अळूची पानं असतील। आता नेक्स्ट स्टेपमध्ये ते एका चाळणाला तेल लावून घ्यायचं आहे। यावरच आपण अळूची पाने लावणार आहोत। तेल लावून जर घेतलं तर खाली पाणी चिकटणार नाहीत, त्यामुळे तेल लावून घ्यायचं आहे चांगलं। त्यानंतर आता काय करायचं, एक अळूचं पान घ्यायचं आणि आता त्याला बॅटर लावून घ्यायचं आहे। आता हलकं सगळीकडे पानाला बॅटर लावून घ्यायचं आहे। साधारणतः 7 ते 8 पानं आपण लावणार आहोत, त्या पद्धतीने बॅटर लावायचं आहे पानांना। जास्त पण पातळ लेयर द्यायची नाही, नाहीतर फक्तच मग खाताना पाणीच लागतील। त्यामुळे त्या पद्धतीने पानांना बॅटर लावायचं आहे। तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आणि जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका। तर हे अशा पद्धतीने पानाला बॅटर लावून झालेलं आहे। वरून थोडंसं दुमडून घ्यायचं आणि परत थोडंसं हलकं बॅटर लावायचं आहे। त्यानंतर हे जे दुसरं पान आहे ते आपल्याला विरुद्ध दिशेने लावायचं आहे आणि त्याला देखील हलकं बॅटर लावून घ्यायचं आहे। तर खालचं जे पान आहे त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला हे वरचं पान टाकायचं आहे आणि अशीच पानं आपल्याला लावून घ्यायची आहेत। जेव्हा आपण रोल करून अळूवडी बनवतो त्यावेळेला बराच वेळा रोल हा पटकन बसला जात नाही, मध्येच तुटतो किंवा वाफल्यानंतर वडीसुद्धा मध्येच तुटते किंवा कुस्करली जाते। तर ही अतिशय सोपी पद्धत आहे। तर तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये जशा पद्धतीने दाखवलेलं आहे त्या पद्धतीने ही सगळी पानं लावून घ्यायची आहेत। तुम्ही पाहू शकता जे वरचं पानाचं टोक आहे ते सुद्धा दुमडून घ्यायचं आणि अशा पद्धतीने त्याला बॅटर लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सगळी पानं आपल्याला एकावर एक लावून घ्यायची आहेत। जे बॅचलर असतील किंवा नवशिके असतील त्यांच्यासाठी ही खूपच सोपी आणि सुटसुटीत पद्धत आहे। कोणीही बनवू शकेल अशी ही पद्धत आहे।
तर हे अशा पद्धतीने आपण पुढचं पान सुद्धा, आता हे दुसरं जे पान आहे ते सुद्धा खालच्या पानाच्या विरुद्ध दिशेने लावून घ्यायचं आहे आणि असंच याला सुद्धा बॅटर सगळीकडे लावून घ्यायचं आहे। तर आता हे पानाचं वरचं टोक आणि खालचं टोक फोल्ड करून घ्यायचं आणि हलका हलका बॅटर लावून घ्यायचं। एकावर एक अशा पद्धतीने पानं लावून घ्यायची आहेत। तर इथे सगळी पानं लावून झालेली आहेत। आता हे आपल्याला वाफलून घ्यायचं आहे, झाकण ठेवून द्यायचं आणि लो टू मीडियम गॅसवर 15 मिनिटं वाफून घ्यायचं आहे। तर आता हे वाफून झालेलं आहे आणि एकदम व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित अशा वड्या याच्या पाडल्या जातात। तर आता आपण हे वड्या पाडायला घेऊयात। तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही वड्या पाडू शकता। तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी अलगदपणे ह्या वड्या पाडल्या जात आहेत आणि चाकूला अजिबात मिश्रण चिकटत नाहीये। आता अशाच पद्धतीने सगळीकडे वड्या पाडून घेऊयात। तर इथे वड्या छान कट करून झालेल्या आहेत आपल्या। तर तुम्हाला मी दाखवते याचे लेयर्स। तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर लेयर्स आलेले आहेत वडीला आणि तळल्यानंतर तर आणखीनच फुलतात। तुम्ही पाहू शकता मस्तच। आता नेक्स्ट स्टेप कडे वळूयात। तर इथे एका कढईमध्ये तेल छान गरम करून झालेलं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि आता या वड्या मस्त अशा खरपूस गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। तर आता आपण छान अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत या वड्या तळून घेऊयात। अतिशय सोपी रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करून पहा। तर इथे छान अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण वड्या तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता जे लेयर्स आहेत ते खूपच छान असे सुटलेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता। तर अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या वड्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान तळून घेऊयात। तर इथे आपली मस्त खमंग खुसखुशीत अशी भरपूर लेयर्स असलेली रोल न करता अतिशय सोप्या पद्धतीची अशी अळूवडी तयार झालेली आहे। मस्त घमघमाट सुटलेला आहे अळूवडीचा की काही विचारूच नका। आणि याचे लेयर्स पाहू शकता किती सुंदर लेयर्स याला पडलेले आहेत। कोणालाही जमेल इतकी सुंदर आणि सोपी रेसिपी आहे। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि तुम्ही ते वड्या पाहू शकता किती सुंदर दिसतात। दिसायलाच नाही तर खायला सुद्धा खूपच मस्त लागतात। एकदा रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जमेल तितकं फ्रेंड्स असतील किंवा नातेवाईक असतील त्यांना शेअर नक्की करा। पुन्हा भेटूया अशा झणझणीत, चमचमीत आणि गोड रेसिपींसोबत। धन्यवाद।